तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आज आपण शिकणार आहोत की आपण इंग्लिश बोलत असतो, मराठी बोलत असतो। तर इंग्लिश आणि मराठी जर भाषा बोलायची असेल तर आपण शब्द आणि वाक्यांचा समावेश करतो। ते वाक्य आणि शब्द हे कोणत्या याच्यातून आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। ह्या पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, ह्या 8 जाती आहेत। किती? 8। तर देयर आर टोटली 8 पार्ट्स ऑफ स्पीच। ओके, तर ह्या जातीमधून हे शब्द आणि वाक्याची रचना झालेली आहे, ते आज आपण थोडक्यात पाहणार आहोत, म्हणजे ओळख करून घेणार आहोत। ओके, तर पाहूया। तर नाउन, पहिली जात काय आहे? नाउन आहे। नाउन म्हणजे नाम। तर एखाद्या व्यक्तीला, ठिकाणाला आणि वस्तूला दिले गेलेलं नाव म्हणजे नाउन। तर व्यक्तीला आणि ठिकाणाला पण अनेक काही गोष्टी आहेत त्यांना नाव दिलेलं आहे। अशी कोणती गोष्ट आहे का जिला नावच नाही? तुम्ही दुकानामध्ये गेले आणि तुम्ही म्हणले, ओ मॅडम ते द्या बरं, ती मॅडम देईल का? तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही आधी नाव सांगा ना, तुम्हाला काय पाहिजे तर, आहे ना? तुम्हाला फ्रूट पाहिजे का, फ्लावर पाहिजे? अनेक आपण नाव घेऊ शकतो, पण आपल्याला जे पाहिजे तेच आपण नाव घेतो ना। ते द्या म्हणल्याने ते देतील का? असं होणार नाही। तर तुम्हाला जर कोणत्या गोष्टीला नाव असेल नसेल, तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे सापडतंय का तर। ओके, तर आज आपण नाउन म्हणजे काय हे पाहणार आहोत। तर नाउन हे एखाद्या व्यक्तीला किंवा ठिकाणाला, वस्तूला दिले गेलेलं नाव म्हणजे नाउन। जसं की एक गर्ल आहे म्हणजे मुलगी, तिला आपण कविता हे नाव दिलेलं आहे। कोणतं दिलेलं आहे? कविता। कविता हे काय आहे? नाव आहे। कोणाचं आहे? एक मुलगी आणि तिला आपण कविता हे नाव दिलेलं आहे। ओके, म्हणजे गर्ल आहे आणि तिला आपण कविता नाव दिलेलं आहे। आणि मुलगा असेल तर मुलाला काय आपण देऊ नाव? राहुल। काय आहे? राहुल। हा मुलगा आणि ही मुलगी याला आपण एखाद्या व्यक्तीला दिल्या गेलेल्या नावाला आपण काय म्हणतात? नाउन असे म्हणतात। ठिकाणाला पण आपण नाव दिलेलं आहे आणि वस्तूला पण नाव दिलेलं आहे। ओके, ट्री असेल, फ्लावर असेल, अनेक प्रकारचे नाव आहेत। तर हे काय झालं? नाउन। ओके, आता आपण प्रोनाउन पाहणार आहोत। तर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला आपण प्रोनाउन असे म्हणतो। ओके, तर प्रोनाउन म्हणजे काय? तर हे काय आहे? नाउन म्हणजे कविता। तर प्रोनाउन म्हणजे काय येईल? तर शी। काय येईल? शी। शी म्हणजे कविता इज गोइंग टू स्कूल हे नाउन झालं। ओके, पण आपला प्रोनाउन घ्यायचा आहे शी इज गोइंग टू स्कूल। ती शाळेत जात आहे। ती शाळेत जात आहे, पण आपण हे मुलींचं नाव घेतलेलं आहे। ओके, आपण आता मुलांचं बघूया प्रोनाउन काय येते। ओके, तर राहुल हे काय आहे? नाउन आहे। आता प्रोनाउन ही। प्रोनाउन काय आहे? ही। ही इज गोइंग टू स्कूल। तो शाळेत जात आहे। ती शाळेत जात आहे। तो शाळेत जात आहे। तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असे म्हणतात। ओके, हे झालं प्रोनाउन। ओके, आता आपण थर्ड पाहूया, ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। नामाऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात, म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲडजेक्टिव्ह। ओके, तर ॲडजेक्टिव्ह कसं होईल? कविता इज गोइंग टू स्कूल, पण कविता हे काय झालंय? नाउन झालेलं आहे। आता आपल्याला काय पाहायचं आहे? नावाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। तर नावाबद्दल काय माहिती सांगणार आहोत? तर कविता इज टॉल। कविता इज टॉल। तर इथं काय येईल? टॉल। कविता इज टॉल। कविता ही उंच आहे। ओके, राहुल इज शॉर्ट। राहुल इज शॉर्ट। राहुल कसा आहे? बुट्टा आहे, ठेंगणा आहे। राहुल इज शॉर्ट। राहुल हा शॉर्ट आहे, म्हणजे राहुल इज शॉर्ट म्हणजे राहुल हा बुट्टा म्हणजे ठेंगणा आहे। ओके, हे काय झालं? नावाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, म्हणजे ॲडजेक्टिव्ह म्हणजे ह्या नामाबद्दल आपण विशेष माहिती सांगलेली आहे। म्हणजे कविता ही उंच आहे, राहुल हा ठेंगणा म्हणजे बुट्टा आहे। ओके, झालं।
आता व्हर्ब पाहूया. व्हर्ब म्हणजे क्रियापद. वाक्य जर बनवायचं असेल तर त्याला व्हर्बची आवश्यकता आहे. कोणत्याही वाक्याला व्हर्बची आवश्यकता असते. ओके, तर व्हर्ब म्हणजे काय? तर गो, कम, शिट, डाऊन, कुक अनेक व्हर्ब आहेत. ओके, तर आता व्हर्ब कसं घेणार आपण या वाक्यामध्ये? सीता इज गोइंग टू स्कूल. तर गो हे काय आहे? व्हर्ब आहे. ओके, गो काय आहे? व्हर्ब. तर राहुल इज गोइंग टू स्कूल. राहुल शाळेमध्ये जात आहे. सीता शाळेमध्ये जात आहे. असं हे व्हर्ब आहे. व्हर्ब म्हणजे वाक्यामध्ये आपण ॲक्शन म्हणजे कृती करतो त्याला आपण काय म्हणतो? व्हर्ब. तर ॲडव्हर्ब पाहणार आहोत. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब म्हणतात. ओके, तर ॲडव्हर्ब म्हणजे काय? तर कविता हे नाव आहे म्हणजे नाऊन, आणि शी हे प्रोनाऊन, आणि टॉल ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. नावाबद्दल माहिती सांगण्याने नावाला विशेषण म्हणतात. तर आपण व्हर्ब म्हणजे क्रियाकरण म्हणजे ॲक्शन म्हणजे गो. तर कविता इज गोईंग फास्ट टू स्कूल. कविता ही फास्ट शाळेमध्ये जात आहे. तर क्रिया व्हर्ब काय आहे? गो. कसं पण कशी चालली? फास्ट. म्हणजे ॲडव्हर्ब म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण. म्हणजे गो आहे, ही जात आहे, पण कशी जाती? फास्ट. सीता इज गोईंग फास्ट टू स्कूल. सीता शाळेमध्ये फास्ट जात आहे. ओके, झालं. प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. तर प्रीपोजिशन म्हणजे दोन शब्दांमध्ये संबंध दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? प्रीपोजिशन असं म्हणतात. तर ते कोणते? तर ऑन, ॲट, ओके, तर अंडर. ओके, हे शब्द काय आहेत? प्रीपोजिशन. की टू. तर आपण काय घेणार आहोत? कविता इज गोइंग टू स्कूल. गोईंग आणि स्कूल याच्यामध्ये काय आलेलं आहे? टू. तर हे दोन शब्द आहेत ना, गोईंग आणि स्कूलमध्ये टू काय आहे? हे संबंध दर्शवतंय. ओके, तर आपण याच्यामध्ये काय घेतलेलं आहे? टू घेतलेला आहे. टू, सीता इज गोइंग टू स्कूल. तर टू हे या दोन शब्दांचा काय करतंय? संबंध जोडतंय म्हणजे दर्शवतंय. ओके, तर आपण कंजक्शन म्हणजे काय? उभयनवी अव्यय. कंजक्शन म्हणजे काय? उभयनवी अव्यय. म्हणजे दोन वाक्ये शब्द असतील त्यांना जोडण्याचं काम काय करतंय? कंजक्शन करतंय. कसं की अँड, ऑर, बट हे काय आहेत? उभयनवी अव्यय म्हणजे कंजक्शन. ओके, तर कसं होणार? तर कविता अँड राहुल. कविता अँड राहुल गोइंग टू स्कूल. कविता आणि राहुल शाळेत जात आहेत. तर अँड आपण इथं काय वापरलेलं आहे? अँड वापरलेला आहे. ओके, अँड. तर इथं हे दोन्ही शब्दांमधील आणि दोन्ही वाक्यांमधील काय करतं? संबंध दाखवतं. तर आपण इथं कविता अँड राहुल गोइंग टू स्कूल. ते दोघे काय करतात? शाळेमध्ये जात आहेत. तर ईट पिझ्झा और बर्गर. पिझ्झा खायचा किंवा बर्गर खायचंय का असं आपण विचारतो. ओके, तर और अनेक आपण कंजक्शन घेऊ शकतो. ओके, तर आपण आता इंटरजेक्शन म्हणजे काय? इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. म्हणजे भावना असतील, आनंदी म्हणजे हॅपीनेस असेल, इमोशनल असेल, आपण इथं भावना व्यक्त करतो. तर जर तुम्ही सहलमध्ये गेला असाल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल ठिकाणी, ओके, तर तिथं धबधबा आहे, खूप पाण्याचा धबधबा वगैरे वगैरे तुम्हाला सीन दिसतात. तर तुम्ही काय म्हणतात? वाव, व्हॉट अ सीन. वाव, व्हॉट अ सीन. ओके, तर असं तुम्ही काय म्हणताल? वाव, व्हॉट अ सीन. हुर्रे, हो असं आपण म्हणतो. माय गॉड अशा आपण इथं वाक्य बोलतो म्हणजे शब्द वापरतो. ओके, तर अशा प्रकारे आज आपण शब्दाच्या 8 जाती पाहिलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब,
प्रीपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. ओके, तर आज आपण हे थोडक्यात माहिती घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. असेच आपण एक एक प्रकार घेऊन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, तर आज आपण येथेच थांबूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आठवणीने मित्राला पाठवायला पण विसरू नका. ओके, तर आज आपण येथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.